रसिका हो, नमस्कार. तुम्ही ऐकता रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन. मी धनश्री आहे तुमच्यासोबत. डॉक्टर अनिल आणि डॉक्टर अनिता अवचट यांनी स्थापन केलेल्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मानसतज्ञ मुक्ता अवचट पुणतांबेकर यांच्याशी मानसतज्ञ डॉक्टर कालिदास पाटील यांनी साधलेला मुक्त संवाद आता आपण ऐकूया. मंडळी नमस्कार. मी डॉक्टर कालिदास पाटील आणि माझ्या समवेत आज आपणाशी गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहेत त्या म्हणजे मुक्ताताई. आता मुक्ताताई म्हटलं की आपणाला प्रश्न पडेल, पण तुम्ही डॉक्टर अनिल अवचट, डॉक्टर अनिता अवचट यांचं नाव नक्कीच ऐकलं असेल, की जे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक संचालक होते आणि त्यांची कन्या म्हणजे मानसतज्ञ मुक्ता अवचट तथा पुणतांबेकर. आज आपल्याशी एका वेगळ्या विषयांवरती गप्पा मारण्यासाठी त्या आपल्या रेडिओ शुगरच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. धन्यवाद. ताई, आपल्या गप्पांचा विषय आपण नेमका जरी नाही ठरवला तरी तुम्ही ज्या क्षेत्रांमध्ये आता काम करता, गेली अनेक वर्ष, म्हणजे किती वर्ष मुक्तांगणमध्ये काम करीत आहात आपण? मी गेली 32 वर्ष मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये काम करतेय. पण एक गोष्ट मला इथे निश्चितच सांगायला आवडेल की यावर्षी आत्ता याच महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना होऊन 40 वर्ष पूर्ण होत आहेत. माझ्या आईबाबांनी 40 वर्षापूर्वी म्हणजे 1986 मध्ये पु ल देशपांडे यांच्या आर्थिक मदतीतून मुक्तांगणची स्थापना केली आणि आज आता आम्ही 40 वर्ष काम करतोय. जवळजवळ 30-35 हजार रुग्णांनी व्यसनमुक्तीसाठी मुक्तांगणमध्ये उपचार घेतलेले आहेत. बरोबर. म्हणजे मीही अनिल बाबा, म्हणजे तर अनिल अवचट असं नाव घ्यायला धाडस होत नाही, पण मी ज्यांच्या सहवासांमध्ये राहिलो ते माझे बाबा म्हणजे अनिल अवचट. त्यांच्यासोबत राहत असताना त्यांनी ज्या लोकांच्या वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न केला, खेडोपाड्यातल्या नशा करणाऱ्या व्यसनाधीन झालेल्या लोकांच्या कुटुंबापर्यंत बाबा ज्या वेळेला पोहोचले त्याच्या वेळेला त्यांच्या संकल्पनेमध्ये हेच होतं की या घराचा दरवाजा हा स्वच्छ व्हायला पाहिजे, या घरातली वेदना कमी व्हायला पाहिजे आणि मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्र हे बंद पडायला पाहिजे. आज आपण 40 वर्ष झालं हे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र हे अत्यंत म्हणजे म्हणतो की आपण वेदना कमी करण्यासाठीचं एक आधारभूत ठिकाण म्हणून आपण सुरू ठेवला आहे. याच्याबद्दल आपणाला समाजाच्या वतीनं धन्यवाद द्यायलाच हवेत. पण आज ही जी वेदना आहे, पूर्वीच्या कालावधीमध्ये आमच्या माहितीनुसार ताई असं होतं की मुलं वडिलांना घेऊन दवाखान्यामध्ये किंवा असं व्यसनमुक्तीच्या ठिकाणी घेऊन यायचे आणि त्यांना व्यसनमुक्तीचा प्रवास दाखवायचे. पण आज बरोबर उलट सुरू आहे की आई वडील मुलांना घेऊन येतात. आता मुलांना घेऊन येताना की आपण म्हणतो की कर्जबाजारी झाल्यानंतर, लग्न संसार उभा राहिल्यानंतर मोठा काहीतरी डोंगर डोक्यावरती असतो आणि मग मुलं व्यसनाधीन होतात. आता अवस्था मात्र अशी राहिली नाहीये आणि माझ्यापेक्षा आपण जास्त अनुभवी आहात त्या जे की आपल्याकडे आता कोळी म्हणजे वयात येणारी किशोरावस्थेतली मुलं पण मुक्तांगणमध्ये सुद्धा दाखल व्हायला लागली आणि ती आमच्याही संस्थांमध्ये येतात. तर तुम्हाला कोणता वयोगट जास्त आत्ता वाटतो आहे की तो व्यसनाधीनतेच्या वाटेवरती प्रवास करतो आहे? सध्या आपण बघतो की एकूणच व्यसनाधीनतेचा प्रश्न हा समाजामध्ये खूप वाढतोय आणि असं म्हटलं जातं की व्यसनाला कुठलाच भेदभाव मान्य नाही. कुठलाही वयोगट असो किंवा स्त्री पुरुष, श्रीमंत, शिक्षण खूप झालंय किंवा कमी झालंय किंवा अशिक्षित आहे, शहरी किंवा ग्रामीण, असा कुठलाच भेदभाव व्यसन करत नाही. सर्व प्रकारच्या लोकांमध्ये व्यसन दिसून येतं. पूर्वी आपल्याला व्यसन म्हटलं की पुरुष व्यसन करतात असं साधारण आपली कल्पना होती, पण आता तसंही राहिलेलं नाहीये. आता महिलांमध्ये सुद्धा व्यसन खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय किंवा काही वेळा असं वाटतं की फक्त शहरातच व्यसन आहे, पण तसं नाहीये. ग्रामीण भागात सुद्धा व्यसन दिसतं. तर सध्या आपण जे प्रवाह बघतो व्यसनाचे, कुठल्या प्रकारचं व्यसन किंवा कुठल्या लोकांमध्ये आहे, तर त्यातला एक महत्त्वाचा प्रवाह म्हणजे व्यसन करण्याचा जो वयोगट आहे तो आता कमी व्हायला लागलेला आहे. लहान मुलांमध्ये सुद्धा व्यसनाची समस्या वाढतीये. मुक्तांगणच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमच्याकडे जे रुग्ण यायचे ते पूर्वी साधारण 30 वर्षाच्या पुढचे असायचे जास्त करून.
पण आता अगदी 14-15 वर्षाची मुलं सुद्धा व्यसन करतात, ते सुद्धा आमच्याकडे उपचार घेण्यासाठी येतात. तर लहान मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढतीये. त्याच्यातही आपण जे म्हणतो टीनेज किंवा पौगंडावस्था, म्हणजे साधारण एक 15-16 या वयोगटामध्ये, ह्याच्यामध्ये व्यसन खूप वाढतंय. त्या वयात एक आकर्षण काहीतरी निर्माण होतं आणि ह्या वयातली फक्त मुलं नाही तर मुली सुद्धा व्यसनाच्या आहारी जात आहेत असं आम्हाला दिसून येतंय. बरोबर की आता बघा ना की हे मुलांमध्ये मुलींमध्ये असं ज्या वेळेला व्यसन आपण ज्याला म्हणतोय, कधी कधी प्रश्न असा पडतो की व्यसन नेमकं कशाला म्हणायचं. आई वडील कधी कधी सांगत येतात तसं काही त्याला प्रॉब्लेम नाही, कधीतरी गुटखा खातो, तसा तो काही पीत वगैरे नाही, पण मुलांमध्ये असल्यानंतर तो कधीतरी बियर पिऊन बघितली त्यानं, कधीतरी सांगतात की पार्टीत गेल्यानंतर आमचा नवरा प्यायला लागतो आणि तो तेवढंच असतं, त्याच्या पलीकडे आणि अलीकडे त्यांचा काही प्रॉब्लेमच नाहीये असं लोकांना वाटतं. पण ताई, आपण नेमकं व्यसन कशाला म्हणूया बरं, तुम्हाला काय वाटतं? एकतर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक त्याला आपण व्यसन म्हणतोच, पण दारू असतील, ड्रग्ज किंवा तंबाखू, गुटखा या बाबतीमध्ये फक्त अतिरेक होण्याची वाट बघायचं कारण नाही. त्याचं कमी प्रमाणात सेवन केलं तरी सुद्धा शरीराला, मनाला ते घातक असू शकतं. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेलं आहे की किती प्रमाणात दारू प्यायली तर ती चांगली, तर ते प्रमाण त्यांनी सांगितलंय 0%. कितीही तुम्ही कमी प्यायलं तरी तुमच्या शरीराचं नुकसान त्याच्यामुळे खूप होतच आहे. त्यामुळे जर का पालकांना असं लक्षात आलं की त्यांचा मुलगा कधीतरी पार्टीमध्ये पितोय किंवा त्यांना संशय आहे की गांजा किंवा असं काहीतरी ड्रग्ज घेतली आहेत किंवा सिगरेट ओढून बघितली आहेत, तर ती धोक्याची सूचना आहे. त्यांनी अशा वेळेला मुलांशी योग्य प्रकारे संवाद साधला पाहिजे आणि त्याच स्टेजला त्यांनी जर का रोखायचा प्रयत्न केला तर पुढे मूल व्यसनाच्या आहारी जाणार नाही. आपण सर्वांनीच एक वाक्य ऐकलंय की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. एखादा आजार झाल्यानंतर तो बरा होण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा तो आजार होऊच नये म्हणून प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं आहे. हे वाक्य व्यसनमुक्तीसाठी अतिशय महत्वाचं आहे. व्यसन लागल्यानंतर व्यसनमुक्ती केंद्र आहेत, पण एकतर ते उपचार अवघड असतात, तोपर्यंत खूप नुकसान झालेलं असतं किंवा त्या मुलाला जमलं नाही व्यसन सोडायला, तर त्यापेक्षा व्यसनाकडे जाऊच नाहीये म्हणून सर्वांनी काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. हां, म्हणजे मला तरी काही ताई मुलं अशी भेटतात, ती म्हणतात की आमच्या घरी असं कुणीच व्यसन करत नाहीये किंवा मी सुद्धा कधी करायचा विचार करत नाहीये, पण सध्या ना आम्ही वसतिगृहांमध्ये राहतो, सध्या कॉलेजमध्ये असतो आणि अशा वेळेला बाकीची सगळी मुलं हे व्यसन करतात आणि मग आपण करत नाहीये तर आपल्याला ते वेगळं पाडतात, आपल्याशी कुणी छान मिळतं जुळतं घेत नाहीये आणि मग आम्हाला पण असं वाटतं की कधीतरी घेतलं म्हणून काय होतंय आणि या मग भावनेपोटी नाही म्हणता येत नाही, म्हणून मग त्या पियर प्रेशर्स ज्याला म्हणतो आपण, त्या पियर प्रेशर्स खाली आपणाला काहीतरी करून बघावंसं वाटतं. हे किती योग्य आहे आणि अयोग्य आहे आणि यासाठी पालकांनी नेमकं काय करायला पाहिजे असं तुम्हाला ताई वाटतं? मुलं जेव्हा थोडी कुमारवयात जायला लागतात, 8वी-9वी मध्ये वगैरे, तेव्हा त्यांच्यासाठी मित्र खूप महत्वाचे होतात. मग पालकांचा प्रभाव थोडासा कमी होतो. त्यांना असं वाटतं की मित्रांनी आपल्याला स्वीकारलं पाहिजे, मित्रांकडून आपलं कौतुक झालं पाहिजे आणि मित्र जर व्यसन करत असतील किंवा ते म्हणत असतील की सिगरेटचा, दारूचा आग्रह केला तर मग मुलांना नाही म्हणणं कठीण जातं. त्यांना असं वाटतं की मित्र मला काय म्हणतील किंवा मला थोडं काहीतरी कमी समजलं जाईल आणि त्यात असं होत असतं की मित्र काही चुकीच्या गोष्टी पण त्यांना सांगत असतात. एकतर अलीकडेच मी असं ऐकलं की असाच 8वी-9वीतला होता आणि त्यांनी विचारत होता की तुम्ही का सिगरेट ओढता वगैरे, तर ते मित्र त्याला म्हणाले, हे बघ आता तू मोठा झालायस, आता तू मर्द झालायस, तर ते मर्द होण्याचं लक्षण काय आहे की तुला सिगरेट ओढता आली पाहिजे. तर ही चुकीची गोष्ट ते मित्र सांगत होते. किंवा असा पण एक मित्र होता, किंवा असा एक मुलगा मुक्तांगणमध्ये ऍडमिट झाला होता की तो खेड्यातून पुण्यात शिकायला आला आणि मग त्याला खूप इंग्लिश वगैरे बोलायला खूप कॉन्फिडन्स कमी होता त्याचा आणि मग खूप असा आत्मविश्वास कमी, मग कोणात मिक्स नाही होता यायचं. मग कोणीतरी त्याला सांगितलं की तू दारू पी, तुझा आत्मविश्वास वाढेल. मग त्याला ते खरंच वाटलं आणि त्यांनी मग दारू प्यायला सुरुवात केली. मग मी त्याला म्हटलं की वाढला का आत्मविश्वास, तर तो म्हणाला मी इंग्लिश बोलायचो पण चुकीचं
बोलायचो दारूच्या त्या खोट्या आत्मविश्वासामुळे, आणि उलट लोक मला हसायची. तर असे गैरसमज पसरवले जातात की दारू प्यायली की आत्मविश्वास वाढतो, दारू किंवा कुठलंही व्यसन केलं तर टेन्शन जातं, किंवा त्याच्यामुळे आनंद मिळतो. या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत, गैरसमज आहेत, आणि जनरली हे मित्रांमध्ये सांगितले जातात, आणि त्याच्यामुळे मग या गैरसमजांमुळे मुलांना असं वाटतं की हे करून बघावं. हां, म्हणजे उपाययोजना म्हणून व्यसनांकडे काही लोक बघतात. ही गोष्ट आम्हीही डे टू डे अनुभवतो बरं का. परीक्षा जवळ आली की अनेक लोक म्हणतात की ताण कमी व्हावा यासाठी स्मोकिंग करूया. मग कुणाला तर लावलेला किंवा लागलेला हा शोध असतो. तसं सेम की ज्यावेळेला एखाद्या प्रियसीनं नकार दिलाय, प्रेमामध्ये फसला आहे आणि इतर काही काही गोष्टींचे प्रॉब्लेम्स आलेत, त्याच्या वेळेला कुणीतरी मित्र असा सजेस्ट करतो की तू एकदा एक पेग घेऊन बघ, सगळं रिलॅक्स होऊन जाईल. मग काही गावाकडची जी माणसं, की पूर्वी असं असायचं की गवंडी काम करणारी व्यक्ती असते, शेतात काम करणारी व्यक्ती असते, दिवसभर मेहनतीचं काम केल्यानंतर त्याला संध्याकाळी एक 90चा पेग पिला की शांत झोप लागते आणि उद्या सकाळी पुन्हा कामावरती येता येतं. मग हेच कॅल्क्युलेशन कुणीतरी कंटिन्यू करतं आणि असं वाटतं की नाही, आपणाला ते केलं ना तर रिलीफ मिळायला सोपं आहे. पण खरंच अशी रिलीफ मिळते का, आणि ते सत्य आहे का? व्यसन केल्यामुळे अशा प्रकारे कुठलंही रिलीफ मिळत नाही. टेन्शन आपल्या प्रत्येकालाच असतं, असा कुठलाच माणूस नाहीये की ज्याला टेन्शन नसतं. आता मुलं कुमार वयात असतात तेव्हा अभ्यास, परीक्षा, कुठलं पुढचं करिअर निवडायचं, रिझल्ट काय लागेल, इव्हन प्रेमभंग, अशा बऱ्याच समस्या त्यांच्या पुढे असतात. आणि मग समस्या आली म्हणून जर व्यसन केलं की दारू प्यायलेत किंवा अजून काही ड्रग्ज वगैरे घेतली आहेत, तर तात्पुरता तो प्रॉब्लेम विसरला जातो, तो जात नाही, तो वाढत राहतो. हे लक्षात आपण घ्यायला पाहिजे. व्यसन करणं म्हणजे प्रॉब्लेमपासून दूर पळणं. दूर पळून कुठलाही प्रॉब्लेम जात नाही, तर आपल्याला त्याचा सामना करायला लागतो. प्रॉब्लेम आलाय ना, तर 2-3 गोष्टी आपण करून बघायला पाहिजेत. सगळ्यात आधी शांतपणे त्या प्रॉब्लेमचं कारण विचारात घ्यायचं की हा काय आहे. कारण समजलं की आपल्याला उपाय पण त्याच्यातनंच दिसू शकतात, किंवा कधी कधी लक्षात येतं अरे इतकं पण हे कारण मोठं नाहीये. तर पहिली स्टेप कारण शोधणं. दुसरी स्टेप आपण त्याच्यावरती विचार करणं की काय याच्यातनं मार्ग निघता येईल. एकट्याने विचार करण्यापेक्षा अजून सोपं काय आहे, तर कोणाची तरी मदत घेणं. आपले आईवडील असतील, शिक्षक, काउन्सिलर, किंवा अजून जवळचे मित्र की जे चांगला सल्ला देतील, अशा कोणाशी तरी आपण बोलू शकतो. बस या 3 गोष्टी जरी केल्या तरी आपल्याला खूप वेगवेगळे मार्ग निघतील. हे सोपं आहे जास्ती. व्यसन करणं हा जर का जो मार्ग आहे ना, तो खूप अवघड मार्ग आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेमही जात नाही आणि अजून नवीन प्रॉब्लेम त्याच्यामुळे निर्माण होतात. म्हणजे आपल्या प्रश्नांचं उत्तर हे आपल्यासोबत असू शकतं, आणि याच्याशिवाय आपल्यासोबत कुणीतरी मनोमित्र पण असतो, पण आपण तो शोधलेला नसतो. म्हणून आपल्या प्रश्नांचं किचकट उत्तर आपण तयार करतो आणि सोपा मार्ग म्हणून कधीतरी व्यसनांकडे जातो. हे सूत्र लोक तयार करतात. पण कधी आता बघा ना की खूप ठिकाणी असं असतं की व्यसन एक फॅशन आहे. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की चित्रपट स्टाईलने आपल्याला स्मोकिंग करता यायला पाहिजे. तिकडच्या काही चित्रपटांच्या मधलं अनुकरण किंवा मालिका आणि रील्समधलं अनुकरण करण्यासाठी पण अनेक लोक, म्हणजे रील्स करण्यासाठी म्हणून पण स्मोकिंग करायला किंवा इतर व्यसन करायला अशी लोक तयार होतात. आता काही वेळेला असं होतं की आम्हाला आई बाबा कधी कधी भेटतात आणि सांगतात की अहो तो व्यसन करतोय का नाही ते आम्हाला कळत नाहीये, तो रात्री काहीतरी उशिरा येतो, कधी कधी घरात न सांगता बाहेरच जेवण करतो असं म्हणतो, मित्रांमध्ये खूपदा असतो, पण त्याचे डोळे बघितले की आम्हाला काहीतरी विक्षिप्त वाटतं. तो म्हणजे दारू पिणारा माणूस झोकांड्या खातो ना, तसं काय असा हा झोकांड्या वगैरे खात नाहीये. त्याच्या तोंडाचा आम्ही वास घेऊन बघितला पण कधी वास पण तसा येत नाहीये. पण तो काहीतरी व्यसन करतो असं लोक सांगतात. पैसे पण घरातनं खूपदा नेतो, तो पैसे कुठे खर्च करतो हे कधी कधी कळत नाहीये. म्हणजे ह्या मुलाची ही लक्षणं ओळखायची तरी कशी, ही गोष्ट समजत नाही. ताई, आपण पालकांना सुद्धा अशी काही लक्षणांची यादी सांगायला पाहिजे असं मला वाटतं. मी या प्रश्नाचं उत्तर 2 टप्प्यात देते. पहिलं तुम्ही जे म्हणालात की मुलं चित्रपटांमध्ये वगैरे बघतात की तो हिरो, आणि आजकाल हिरोईन सुद्धा दाखवतात की तिला काही प्रॉब्लेम आला तर ती सुद्धा दारू पिताना दाखवतात. तर मुलांमध्ये कसं असतं की ते त्यांचे रोल मॉडेल असतात की पिक्चरमधले हिरो हिरोईन, आणि मग ते करतात ते बरोबर असं त्यांना वाटतं.
पण मी ना प्रत्यक्ष आयुष्यात काही खूप मोठ्या कलाकारांना भेटलेली आहे. एक उदाहरण सांगायचं झालं तर 2 वर्षापूर्वी कोण बनेगा करोडपतीमध्ये मला बोलावलं होतं आणि अमिताभ बच्चन यांची भेट झाली. तेव्हा मी त्यांना हे प्रश्न विचारले होते. तर अमिताभ बच्चन म्हणाले, मी कधीही कुठलंही व्यसन करत नाही, दारू पित नाही. ते म्हणाले, इतकंच काय, मी गार पाणी सुद्धा पित नाही, आईस्क्रीम खात नाही, कारण त्याच्यामुळे माझ्या घशाला मला त्रास होईल. अजूनही याही वयात ते व्यायाम करतात. किंवा अक्षय कुमार बद्दल तर लोक ऐकतातच की ते किती व्यायाम करतात, किती पर्टिक्युलर असतात. तर हिरो हिरोईन ते फक्त ऍक्टिंग करत असतात. प्रत्यक्ष आयुष्यात त्यांना माहिती असतं की हे त्यांनी केलं तर त्यांचं करिअर तिथेच निघून जाईल. त्यामुळे चित्रपटात जे दिसतं, पडद्यावर जे दिसतं ते खरं नाही, हे आधी मुलांनी समजून घ्यायला पाहिजे. दुसरं जे तुम्ही म्हणालात की ओळखायचं कसं पालकांनी की आपलं मूल व्यसनाकडे चाललंय का, तर मी त्याची काही लक्षणं सांगते. ही सगळी लक्षणं ना एरवी सुद्धा असू शकतात, पण अशी दिसली तर थोडं जागरूकपणे पालकांनी बघितलं पाहिजे. पहिलं काय होतं की आपल्या मुलामध्ये असं काहीतरी बदल जाणवायला लागतो जो निगेटिव्ह आहे, चांगला बदल नाहीये. मग खूप तो उशिरा उठायला लागतो, त्याच्या स्वच्छतेच्या सवयी, म्हणजे मी तो म्हणतीये पण मुलींमध्ये सुद्धा हे दिसून येतं की तो किंवा ती म्हणजे जे असतात ते खूप अस्वच्छ राहायला लागतात, अंघोळ करत नाहीत, काही वास येतात की सिगरेट किंवा दारूचा तर वास येतोच, पण गांजा असेल तरी एक विशिष्ट काहीतरी असा एक वास त्याला येतो. जेवणाच्या सवयी बदलतात. काही व्यसनांमुळे खूप जास्ती खाल्लं जातं किंवा काही व्यसनांमध्ये खातच नाहीत मुलं, असं पण दिसून येतं. बरेचदा दिसतं की रात्र जागायचं आणि दिवसभर झोपून राहायचं. जुने मित्र बदलतात की जे जुने शाळेतले मित्रमैत्रिणी घरी यायचे ते येईनासे होतात. कुठल्या तरी मोठ्या मुलांबरोबर ही मुलं वावरायला लागतात. भावनांमध्ये खूप बदल होतात. प्रचंड चिडचिड, ताणतणाव किंवा एकटं राहायचं, एकत्र जेवायला बसायचं नाही, थोडंसं काहीतरी बोललं तर लगेच आईवडिलांवरती चिडायचं. अजून एक बदल असा दिसतो घरामध्ये की घरामधल्या काही वस्तू किंवा पैसे जायला लागतात. मग खूप वेळा असं होतं की घरातल्या मदतनीसांवरती आळ येतो, पण मूल व्यसन करत असेल तर तो पैसे कुठनं आणणार. तर घरातल्या मी तर असं ऐकलंय की देवाच्या मूर्ती चोरल्या किंवा घरातल्या आईच्या पर्समधले पैसे गेले, तर अशाही गोष्टी जाणवायला लागतात. वॉशरूममध्ये जास्ती वेळ घालवतात, कारण घरी सर्वांसमोर दारू वगैरे पिता येत नाही, मग ते वॉशरूममध्ये हे केलं जातं. डोळे लाल होणं किंवा वजन अति कमी होणं किंवा अति वाढणं, दोन्ही प्रकारे काहीतरी बदल. तर हे सगळे मी फक्त उदाहरणं सांगतेय. काही वेळा पौगंडावस्थेत मुलं जातात तेव्हा यातल्या काही गोष्टी दिसू शकतात. इव्हन असं मी बघितलेलं आहे की जेव्हा सेक्शुअल अब्यूज होतो आणि मुलं घरी सांगू शकत नाहीत तेव्हा सुद्धा या प्रकारचे काही बदल मुलांमध्ये दिसतात. तर पालकांना अशी काही लक्षणं दिसली तर थोडं जागरूक राहा. कन्फ्रंट करू नका, लगेच उलट तपासणी करू नका की काय रे काय झालं असं बोललं तर मुलं काहीच बोलणार नाहीयेत. थोडंसं लक्ष ठेवा, 2-3 दिवस ऑब्झर्व करा, मग हळूहळू संवाद वाढवा. मुलांना जेव्हा कळेल की आपण जरा कम्फर्टेबली बोलू शकतोय तेव्हा ते आपणहून आपल्याशी बोलतील. आता आपण सांगत होता ते अगदी खरं. सगळी लक्षणं समोर अनेक मुलांची, मित्रांची अशी दिसून येतात बरं का. पण ताई, काही लोकांच्यामध्ये खूप वेगवेगळे गैरसमज आहेत. म्हणजे आमच्याकडं काही मुलं येतात, ती म्हणतात बॉडी बिल्ड व्हायची असेल तर मला ते विशिष्ट दारू किंवा इतर तत्सम पदार्थ खायला पाहिजेत, मग माझी तब्येत चांगली होऊ शकते. काही प्रौढ व्यक्ती आमच्याकडे अशा सुद्धा येतात की त्या म्हणतात की सेक्स्युअल डिस्फंक्शनिंग होतं आणि जर दारू पिलो तर ते फंक्शनिंग नीट व्हायला लागतं, म्हणून आम्ही दारू पितो. आणि काही लोकांचं तर जनरल ताण कमी करणं हे ते आता खूप कॅज्युअल असं झालं आहे. पण आपल्याला लोकांनी ॲक्सेप्ट करावं याच्यासाठी म्हणून पण काही लोक दारू पितात. ह्या समज गैरसमजातून कसं बाहेर पडायचं? अलीकडे ही खूप पद्धत झाली आहे की बॉडी बिल्डिंगसाठी काही विशिष्ट ड्रग्ज घ्यायची, पण त्याचा नंतर खूप गंभीर दुष्परिणाम होतात. की एकतर अगदी किडनीपासून ते लिव्हर, हार्ट. अलीकडे अशी पण मी काही उदाहरणं बघितली की बॉडी बिल्डर्स आणि खूप लवकरच्या वयात त्यांचा मृत्यू झाला, कारण अशा प्रकारे काही ड्रग्ज वगैरे वापरल्यामुळे. त्यामुळे गैरसमज आहेत. तुम्हाला जेव्हा बॉडी बिल्डिंग करता किंवा शरीरासाठी काही करायचं आहे तर फक्त जिम ट्रेनरचं ऐकण्यापेक्षा डॉक्टरचा सल्ला घ्या. ते तुम्हाला नीट सांगतील की याच्या बाबतीमध्ये काय करायचं.
तर असे जे सगळे गैरसमज आहेत की ते आपल्या शरीरासाठी चांगलं, किंवा मी अलीकडे असं पण ऐकलं की एका मुलाला किडनी स्टोन झाला, तर मग त्याला कोणीतरी सांगितलं की बियर पी म्हणजे तो तुझा किडनी स्टोन जाईल. तर हे अतिशय चुकीचं आहे. उलट त्याच्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि किडनीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. किंवा आपण मगाशी बोललोच की टेन्शन आलं तर ते जाईल, ह्याच्यामुळे आनंद मिळेल. तर ठीक आहे, आपल्याला असं कोणीतरी काहीतरी सांगतंय, किंवा इव्हन मी अलीकडे बघते की इंटरनेटवरची सुद्धा माहिती खरी असतेच असं नाही. ज्या व्यक्तीकडून तुम्हाला माहिती मिळतीये तो त्याच्यातला खरंच तज्ज्ञ आहे का हे बघा. किंवा इंटरनेटवरती तुम्ही माहिती घेत असाल तर ती साईट ऑथेंटिक आहे का, समजा जागतिक आरोग्य संघटनेची वगैरे आहे का, असं काहीतरी बघा. किंवा अगदी कुठल्या तरी एखाद्या शिक्षण संस्थेची की जिथे तज्ज्ञ लोकांनी माहिती दिलेली असते, तिथे दिलेली माहिती खरी आहे. जी तुम्हाला नुसती कोणीतरी सांगताय किंवा तुम्ही रील्स बघताय ती माहिती खोटी असायची पण शक्यता असते. अलीकडे गांजाच्या बाबतीत पण मी मुलांकडनं खूप ते गैरसमज ऐकते की कोणीतरी मला सांगितलं की मी का गांजा घेतो, कारण गांजा ॲडिक्टिव्ह नाहीये, त्याचं व्यसनात नाही रूपांतर होत, कधीतरी मी घेऊ शकतो. पण नाही, गांजा ॲडिक्टिव्ह आहे. कोणीतरी मला म्हटलं की त्याचा औषधांमध्ये उपयोग होतो म्हणून मी घेतो. पण अरे, आपल्याला काही झालेलं नाहीये ना, आणि गांजा सरसकट नाही देत, त्यातले काही एक्स्ट्रॅक्ट्स काढून औषधांमध्ये वापरले जातात. काही मुलं सांगतात की अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये गांजा घेणं हे कायद्याने मान्यता आहे, किंवा युरोपमधल्या काही देशांमध्ये मान्यता आहे. मग आपल्या देशात का नाही? तर आपल्या देशात गांजा हे बेकायदेशीर आहे. तिकडे ते हार्म रिडक्शन त्यांचा अप्रोच आहे की गुन्हे कमी करण्यासाठी ते बघतायत. पण आपल्या देशाला हे परवडण्यासारखं नाहीये. जे काही मनात समज असतील ते तज्ज्ञ लोकांना विचारा, किंवा चांगल्या साईट्सवरून योग्य ती माहिती घ्या, असं मी मुलांना सांगेन. म्हणजे व्यसन करायचं असेल तर डिफेन्स मेकॅनिझम वापरून उपयोग नाही. म्हणजे मी कशासाठी करतोय आणि का आणि काय करतोय याचं तारतम्य मला नक्कीच ठेवायला पाहिजे. पण अनेकदा आपल्याला सुद्धा कळत नाही की याला व्यसन म्हणायचं का. म्हणजे कुणीतरी पान खाऊन येतो आणि तो म्हणतो की मी साधं पान खाल्लं, मग कोणतं म्हणतो मी पावडर पान खाल्लं. अजून वेगळे वेगळे प्रकार ह्या व्यसनांचे जे आहेत ते मग आत्ता मेडिकल स्टोअर्समध्ये अशी काही मेडिकल स्टोअर्समध्ये औषधं पण आहेत, अशी काही इंजेक्शन्स पण आहेत की ज्याच्यामुळं हे व्यसनांचे भाग म्हणून वापरले जातात. ताई, आपणाला लोकांना शास्त्रीय काही व्यसनांचे प्रकार पण सांगायला पाहिजेत असं वाटतंय. कारण का की लोकांना व्यसन हे टिपिकल दारू माहिती आहे, गांजा माहिती आहे, किंवा आत्ताचा गुटखा मावा इतकंच माहिती आहे. पण असे अनेक छोटे की म्हणजे आता चिंगम सारखी गोष्ट आहे, किंवा आत्ता ज्याला पंक्चर काढायचे दुकानांमध्ये सुद्धा अशा ट्यूब्स मिळतात, ते ट्यूबमधलं असणारं सोल्युशन हे सुद्धा एक व्यसन आहे. म्हणजे किती प्रकार आहेत. आपणच जरा आपल्याला जेवढे भेटलेत तेवढी सांगायला हरकत नाही आहेत. आपल्या देशातलं सगळ्यात कॉमन व्यसन म्हणजे तंबाखूयुक्त पदार्थ. मग त्याच्यात बिडी, सिगरेट, तंबाखू, गुटखा हे सगळं. आणि ते वाढतंय कारण ते छोटं व्यसन आहे असा परत हा गैरसमज आहे. त्याचबरोबर दारू वेगवेगळ्या प्रकारची, हे पण एक मोठं व्यसन आहे. ड्रग्सचे वेगवेगळे प्रकार म्हणजे ब्राऊन शुगर, MD वगैरे, गांजा, चरस, हे सगळे. तुम्ही मगाशी म्हणालात तसं की औषधांचा सुद्धा गैरवापर व्यसन करण्यासाठी केला जातो. तर त्याच्या बाबतीत सुद्धा डॉक्टरच्या सल्ल्यानेच आणि औषधं घ्यायला पाहिजेत, आणि प्रिस्क्रिप्शन असेल तरच मेडिकल स्टोअरनी ती विकायला पाहिजेत. या व्यतिरिक्त अलीकडे अजून एक वाढणारं व्यसन की जे आपल्या सगळ्यांच्या हातात सतत असतं ते म्हणजे मोबाईल फोन. अरे, आपण बोलायचंच आहे. वर्तनात्मक व्यसन. तर ह्याचं सुद्धा म्हणजे मोबाईल, इंटरनेट, व्हिडिओ गेम हे सुद्धा व्यसन अलीकडे वाढायला लागलंय. म्हणजे आता प्रत्येक घरांमध्ये एक असा सुरक्षित कप्पा सुरू आहे. तो म्हणजे की काय की घर एक आणि मोबाईल अनेक. मग आपल्या आपल्या विश्वांमध्ये रमण्यासाठी म्हणून मोबाईल अनेक लोक हातात घेतात. म्हणजे आता आमच्याकडे लहान बाळं की ज्याचं वयवर्ष 1-1.5 वर्षांचं पण असतं, या 1.5 वर्ष 2 वर्ष वयाच्या मुलांच्या हातात मोबाईल येतो. तसं वृद्ध काळांमध्ये आजी आजोबा यांच्याही हातांमध्ये मोबाईल आहे. पण तो मोबाईल नको इतका ज्यावेळेला जास्त होतोय त्याच्या वेळेला मग तो काढून घेतला की त्याच्याबद्दलच्या पण समस्या म्हणजे विड्रॉल सिम्पटम्स हे सुद्धा खूप आता जास्त वाढत आहेत. आपण खरं मोबाईल ही व्यसन आहे का, म्हणजे व्यसन याला व्यसन म्हणायचं का,
इथपासून आपण विचार करायला हवा असं वाटतं मला. हो, मोबाईलचा अतिवापर हे सुद्धा एक व्यसन असू शकतं. आणि मग त्याच्याशी रिलेटेड सगळ्याच गोष्टी येतात की त्याच्यावरती रील्स बघत राहणं किंवा सोशल मीडियाचा खूप वापर, अलीकडे पोर्नोग्राफीचा पण खूप आता आजकाल व्यसन वाढायला लागलंय, किंवा ऑनलाईन शॉपिंग की काहीतरी दिसला असेल की घे विकत, हे एक सुरू झालेलं आहे. तर याला इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर IAD असं म्हटलं जातं. आणि हे ओळखायचं कसं की आपल्याला हे व्यसन लागलंय का? तर डॉक्टर किम्बर्ली यंग नावाच्या सायकोलॉजिस्ट होत्या आणि त्यांनी इंटरनेट ॲडिक्शन टेस्ट IAT नावाची एक 20 प्रश्नांची एक टेस्ट डेव्हलप केली की गुगलवरती आपण कोणीही बघू शकतो आणि त्याची प्रामाणिकपणे आपण उत्तरं द्यायची. त्याच्यात त्यांनी जे मार्क द्यायला सांगितलेले आहेत ते, आणि मग आपल्याला मार्क्स दिल्यानंतर कळतं की आपल्याला व्यसन ऑलरेडी लागलंय, लागायच्या मार्गावर आहोत का आपण सुरक्षित आहोत. या टेस्टमुळे आपल्याला कळायला मदत होते. तर इथे मला 3 शब्द सांगावेसे वाटतात: यूज, मिसयूज आणि अब्यूज. यूज म्हणजे वापर, गैरवापर आणि व्यसन. आपल्याला मोबाईल किंवा इंटरनेट या सर्वाचा वापर करायचा आहे. जेवढी आपल्याला गरज आहे, कशासाठी लागतोय तेवढाच वापर करायचा आहे. त्या व्यतिरिक्त आपण सगळ्या कारणासाठी तो जास्ती वेळ वापरायला लागलो तर त्याचे दुष्परिणाम होतात. त्याला आपण गैरवापर म्हणतो. आणि तरीही आपण थांबलो नाही तर त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होतं. आणि जसं दारू, ड्रग्सचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात, ह्या व्यसनाचे सुद्धा दुष्परिणाम होतात. की एकतर आपण सतत स्क्रीनकडे बघतो, डोळ्याला त्रास होतो, मेंदूवरती परिणाम होतो, आपल्या डोळ्याला ताण येतो किंवा त्याच्या रेडिएशन्समुळे मेंदूला ताण येऊ शकतो. सतत त्याच मूडमध्ये आपण राहतो. अलीकडे मुलं कानामध्ये हेडफोन्स घालून बसलेले असतात, त्यामुळे कानावर परिणाम होतो. पोश्चर चुकीचं असतं की मान कशी असते, पाठ कशी असते. अलीकडे लहान वयात मानेचं किंवा पाठीचं दुखणं दिसून येतं. व्यायाम केला जात नाही. तर असे अनेक प्रकारचे दुष्परिणाम या स्क्रीनच्या व्यसनामुळे शरीरावरती सुद्धा होताना दिसत आहेत. त्यामुळे वेळीच सावध होणं हे महत्वाचं आहे. हो, म्हणजे आपण खरं तर याचा खूप जाणीवपूर्वक विचार करायला पाहिजे. आणि या विचारांमधून पुढे जाताना म्हणजे कुठलाही मोबाईल म्हटलं तर मोबाईल वाईट नाही आहे, इंटरनेट वाईट नाही आहे, पण आपण त्याचा कशासाठी वापर करतोय, म्हणजे एंटरटेनमेंटसाठी करतोय, इन्फॉर्मेशनसाठी करतोय, नॉलेजसाठी करतोय, याचं तारतम्य आपल्याला नक्कीच ठेवायला पाहिजे. पण अलीकडचा यूथ की जो उद्याच्या नव्या जगाचा शिल्पकार आहे आणि जी मुलं आहेत ती उद्याच्या नव्या जगाचं हे भविष्य काळ आहे असं आपण म्हणतो. आज सगळे आईवडील शेतावर राबत असतील किंवा मोठ्या IT क्षेत्रांमध्ये जॉब करत असतील, तर सगळ्यांचा हेतू आणि उद्देश एकच आहे की आपल्या मुलांचा भविष्यकाळ नीट करणं. पण एक बाजू अशी आहे की एका बाजूला प्रचंड वेगाने वाढणारी स्पर्धा आहे आणि दुसऱ्या बाजूला स्पर्धेला सामोरं जाता येत नाही, म्हणून माघार घेणारी पिढी तयार होते. त्याच्या वेळेला व्यसन किंवा मोबाईल, इंटरनेट याच्या आहारी जाणं होतं असं खूप ठिकाणी दिसतं. आपण ह्या युवा पिढीनं नेमकं काय करायला पाहिजे याच्याबद्दल आपण एक थोडक्यात बोलूया आणि आपण या गप्पांच्या समारोपाकडे येऊया. आम्ही नेहमी असं सांगतो की तुम्ही इंटरनेट वापराचे किंवा फोन वापराचे नियम ठरवा आणि अख्ख्या घरानेच ठरवा. तर त्याची काही उदाहरणं देता येतील की रात्री 9 नंतर किंवा 8 नंतर फोन पूर्णपणे बंद करायचा, स्क्रीनचा वापर नाही, कारण त्याचा झोपेवरती पण परिणाम होतो. मग सगळ्या कुटुंबियांनी गप्पा मारायच्या किंवा काही बोर्ड गेम्स खेळू शकतो, पुस्तकं वाचू शकतो. जेवताना अजिबात फोन बघायचा नाही आणि कुटुंबानी एकत्र बसून जेवायचं, म्हणजे मग संवाद घरामध्ये चांगला होऊ शकतो. आपण जिथे झोपतो तिथे शेजारी लगेच फोन ठेवायचा नाही, कारण मध्यरात्री जाग आली तर लगेच हात फोनकडे वळतो आणि काही मेसेज आलेत का ते बघितलं जातं. हे तर खूप घातक आहे की झोप पण उडते आणि आपण जे झोपलेले असतो ते आपले डोळे लगेच प्रकाशाकडे अंधारात बघतात, ते डोळ्यांसाठी आपल्या घातक असतं. असे काही नियम आपण पूर्ण घरासाठी घालून देऊ शकतो. हे नियम ठरवताना मी नेहमी पालकांना सांगते की मुलांना इन्व्हॉल्व करा. जे नियम मुलांना ते पालकांना सुद्धा, कारण अगदी मुलं टपलेलीच असतात. आम्ही जेव्हा मुलांना सांगतो की तुम्ही संध्याकाळी मोकळ्या हवेत खेळा, तेव्हा मुलं म्हणतात की माझ्या आईला आधी सांगा, ती संध्याकाळी TV बघते, मग तुम्ही मला का सांगता मोकळ्या हवेत जायला. तर हे नियम हे सर्वांसाठी.
आणि पालकांना मला नक्की एक सांगायला आवडेल, एक वाक्य मला खूप आवडतं, की आपल्याला जे वाटतं की आपल्या मुलांनी जे करावं ते पालक म्हणून आपण आधी करायला पाहिजे, तरच आपली मुलं ते करतात. आपल्याला वाटतं ना आपल्या मुलांनी व्यायाम करावा, तर आधी आपण करायचा. आपल्या मुलांना वाटतं ना की मुलांनी पुस्तकं वाचावी किंवा स्क्रीनचा वापर मर्यादित करावा, तर हे आधी आपण करायचं, मगच ते मुलं करू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना लहान वयापासूनच आनंद मिळवण्याचे जे चांगले मार्ग आहेत त्याची ओळख करून द्यायची, की संगीत ऐकल्यामुळे किती बरं वाटतं, पुस्तकं वाचल्यातला आनंद, व्यायाम करण्याचा, क्रिएटिव्ह गोष्टी करण्याचा आनंद. हा आनंद जेव्हा लहान वयातच मुलांना कळतो तेव्हा चुकीच्या मार्गाने आनंद मिळवण्याच्या मागे ते जात नाहीत. बरोबर. ताई, तुम्ही आणि आपण एकत्रित खूप वर्ष म्हटलं तर मुक्तांगणच्या निमित्ताने काम करतो. अनेक व्यक्ती आपणाला भेटतात. तसं हे आपलं व्यसन करणारे जे आपले सगळे मित्र आहेत यांना कधीतरी आपण विचारलं तर ते म्हणतात, सर कळतं मला सगळं, व्यसन वाईट आहे, व्यसन करणं चांगलं नाही आहे, व्यसनामुळं संसार उद्ध्वस्त झाला, माझ्यापासून नाती तुटली, हे सगळं समजतंय, म्हणजे कळतं पण वळत नाही आहे. मग काही लोक काही दिवस व्यसन हे सगळं सोडतात पण पुन्हा मुळात त्याच वाटेला जातात. मग त्यांना आम्ही विचारतो कधी असं का रे झालं, तर ते सांगतात की सर खरं सांगू का, मी ज्या वेळेला प्यायचो त्याच्या वेळेला की खूप लोक घरातली, समाजातली आणि नात्यातली आम्हाला बडबड करायची, तू असं वागतो, तू तसं करतो, तुझ्यामुळं असं झालं, तुझ्यामुळं हे नाही झालं. त्याच्या वेळेला असं वाटायचं की हे ऐकण्यापेक्षा काहीतरी पिऊन यावं आणि गप्प राहावं. पण ज्यावेळेला आता दारू सोडली किंवा व्यसन सोडलं आणि एका चांगल्या प्रवाहात आलो, त्याच्या वेळेला सुद्धा घरातली लोक पुन्हा कधीतरी सांगतात, तू त्यावेळेला पिला नसतास तर, तू असं केलं असतंस तर, तू असं वागायला हवं होतंस. आणि ते आता सहन होत नाही आणि मग पुन्हा आम्ही त्याच मालिकेमध्ये जातो. म्हणजे ही चेन आहे ना, ही तुटत नाही आहे. म्हणजे कर्ज काढलं म्हणून दारू पिलो, कर्ज भागत नाही म्हणून दारू प्यायला लागलो, म्हणजे निमित्त आम्ही शोधत गेलो आणि आम्ही त्याच गर्त्यांमध्ये अडकलो. आपण मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये आपल्या असे शेकडो आणि हजारो व्यक्ती आत्तापर्यंत आल्या. त्याच्यामध्ये या व्यसनांपासून दूर गेल्या आणि आपलं आयुष्य उभं केलं. आपलं आयुष्य उभं केल्याचं ज्यावेळेला समाधान आज आपण त्याच निमित्ताने खरं तर ईश्वरपूरमध्ये आलो आहोत. आपले मुक्तांगण परिवारांमधले आपले सगळे पूर्वीचे व्यसनी मित्र आणि आत्ताचे या व्यसनातून मुक्त झालेले असे मित्र असे आपण पाहतो आहोत. त्यांच्याकडे पाहताना आपल्याला खरंच मोठं समाधान वाटतं आणि त्यांच्या खांद्यावरती हात ठेवल्यानंतर आपणालाही अभिमान वाटतो की आपण ह्यांच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकलो आहे. नेमकं व्यसनमुक्ती नेमकं आपल्या मुक्तांगणमध्ये कशा प्रकारे काम चालतं हे आपण जरा आपण आपल्या मंडळींना सांगायला हवं. कारण व्यसनमुक्ती केंद्रात जायचं म्हणजे शिक्षा म्हणून जायचं असं खूप लोकांना वाटतं, पण व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये जायचं म्हणजे नवा प्रकाश शोधायचा, ही भावना आपण जोपासतो. तर ती कशी जोपासतो ते आपण बोलूया. मी मगाशी सांगितलं तसं की 40 वर्ष पुण्यामध्ये मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र कार्यरत आहे आणि आम्ही असं मानतो की कुठल्याही प्रकारचं व्यसन करणं हा एक शारीरिक आणि मानसिक हा दोन्ही प्रकारचा आजार आहे आणि त्यामुळे मुक्तांगणमध्ये शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचे उपचार दिले जातात. त्यांना 30 दिवस तिथे एकत्र राहायचं असतं. त्यामध्ये ते एकत्र राहतात, एकमेकांची गप्पा मारणं किंवा शारीरिक उपचारांसाठी योगा, PT, आमच्याकडे जिम्नॅशियम आहे, पौष्टिक आहार, हे सगळं केल्यामुळे तब्येत त्यांची चांगली होते. मानसिक उपचारांमध्ये त्यांना काउन्सेलिंग असतं किंवा वेगवेगळ्या आर्ट बेस्ड थेरपीज असतात की जसं संगीतोपचार वगैरे. कुटुंबियांना काउन्सेलिंग केलं जातं कारण त्यांनाही व्यसनाचा खूप त्रास होत असतो. आणि व्यसनमुक्ती केंद्रामध्ये येणं म्हणजे काही भयानक गोष्ट नाहीये, उलट तिथे खूप छान खेळीमेळीचं वातावरण असतं आणि आपण व्यसनामध्ये असताना उलट जास्ती बंधनामध्ये असतो. तिथे गेल्यानंतर जेव्हा व्यसन सुटतं तेव्हा त्या बंधनातून बाहेर येतो, आपली तब्येत सुधारते, मन शांत होतं, कुटुंबीय आणि आपण सगळे एकत्र येतो. हा दृष्टिकोन जर का ठेवला तर ज्यांना व्यसनाची समस्या आहे ते नक्कीच मदत घेतील. अगदी खरं आहे. म्हणजे की कोणतंही व्यसन हा एक मानसिक आजार आहे. पण आज समाजांमध्ये मानसिक आजार म्हटलं आणि मानसतज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ यांना भेटायचं म्हटलं तर लाजिरवाणं वाटतं.
खरं तर शरीर जसं आजारी पडू शकतं तसं मनही आपलं आजारी पडू शकतं. म्हणून आपल्या शरीराला जसं आपण जाणून घ्यायला सहज तयार होतो तसं मनालाही जाणून घ्यायला आपण तयार व्हायला हवं, सज्ज व्हायला हवं. याच्यासाठी आपणालाही कुणीतरी मनोमित्र भेटायला हवा. आपण सगळेजण असाच विचार करतो आहोत की आपल्या आयुष्याने जिच्याजवळ आपण छान आपल्या भावना व्यक्त करता येतील, ज्याच्याजवळ आपलं दुःख सांगता येऊ शकेल आणि या भावना दुःख व्यक्त केल्यानंतर शास्त्रीय पद्धतीनं त्या भावनांचं निराकरण करता येईल, त्या समस्यांचं निराकरण करता येईल, असं एक ठिकाण म्हणजे कोणतंही व्यसनमुक्ती केंद्र किंवा समुपदेशन केंद्र असतं. आमच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये हा जो काही आम्ही परिपाठ घालून दिला आहे तो म्हणजे की तुमच्या आयुष्यातलं कलंकित जीवन संपवूया, तुमचं आयुष्य मस्त मजेत आणि आनंदी जगायला शिकवूया आणि याच्यासाठी म्हणून आम्ही सेकॅन करायला नक्कीच तयार असतो. आज मुक्ताताई ही एका बाजूला माझी मैत्रीण आहे, सहकारी आहे आणि आपण या मुक्तांगणच्या व्यसनमुक्तीच्या प्रवासांमध्ये सहभागी नक्कीच व्हायला हवं म्हणून आम्ही नेहमीच एकमेकांना सेकॅन करतो. तुम्हीही आमच्यासोबत या, आपलं आयुष्य स्वच्छ मस्त आणि मजेत करा आणि आपल्या आयुष्यातला नकार संपवण्यासाठी व्यसनांचा आधार न घेता एक नवा प्रकाश निर्माण करण्यासाठी पुन्हा पुन्हा भेटा. धन्यवाद. आपण नक्की पुन्हा भेटूयात. पण मुक्ताताई तुम्हीही आमच्या समवेत यावं आणि आम्हाला पुन्हा पुन्हा भेटावं अशीच आमची अपेक्षा. तुम्ही इथं आलात त्याबद्दल मी मनापासून आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि रेडिओ शुगरच्या वतीनं ही आपणाला मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू. डॉक्टर अनिल आणि डॉक्टर अनिता अवचट संस्थापित मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मानसतज्ञ मुक्ता अवचट पुणतांबेकर यांच्याशी मानसतज्ञ डॉक्टर कालिदास पाटील यांनी साधलेला मुक्त संवाद आत्ताच आपण ऐकलात. आपल्या प्रतिक्रियांच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत. नक्की संपर्क करा 7559 208 908 या नंबरवर.